नांदेड़ में आयोजित कांग्रेस पार्टी की अड़ावा बैठक में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले की ओर से लगाए गए आरोप और की गई टीका टिप्पणियों का जवाब आज अशोकराव चौहान ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए दिया। अशोक चौहान ने कहा कि खुद को एक बड़ा नेता समझने वाले प्रदेश अध्यक्ष को इस तरह के निचली सतह पर जाकर व्यक्तिगत टीका टिप्पणियां करना शोभा नहीं देता। हमारे मराठवाड़ा को जो आजादी मिली है, देश को पूरे 15 अगस्त को मिली है, लेकिन हमारे मराठवाड़ा को जो आजादी मिली वो 1 साल के बाद मिली है, पहले नहीं मिली। लेकिन अभी ऐसी परिस्थिति हो गई कि हमें आजादी उस समय मिली थी, लेकिन सही आजादी नांदेड़ जिले को और मराठवाड़ा के एरिया में 12 फरवरी 2024 को मिली है। उंची नाहीये आणि जे स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं ही त्यांना न शोभणारी बाब आहे। मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो, पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्यांची वक्तव्य हे व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीप पॉप्युलॅरिटी ती मिळवण्याकरता हा सगळा प्रयत्न केलेला आहे। आणि संघटनात्मक बैठक होती, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणापुरती बैठक हा मर्यादित होती का, असा खरा प्रश्न निर्माण होतो। आणि मला वाटतं की ज्या पक्षा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होते त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच कमी उंचीचे निघाले एवढंच मला म्हणावं लागेल। त्यांनी असं म्हटलं की 12 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र झाला, म्हणजे त्यांना आठवण म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे। राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं हा अतिशय मनाचा कमीपणा आहे। स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे, अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये। आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढाईशी होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल। आणि मला मुद्दाम पटोलेंना आठवण करून द्यायची आहे की त्यांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा, साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य मानायचा का, आणि नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर मग पुन्हा साकोली भारतरत्नात गेलं का। म्हणजे आपण काय बोलतो, आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला, हे तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं, हा खरा प्रश्न आहे।